राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज। मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। रामलल्लांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही तास। उद्या दुपारी 12:20 सोहळ्याला सुरुवात। गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवतांची प्रमुख उपस्थिती असणार। अयोध्येतील सोहळ्याला काही तास शिल्लक असताना शहराच्या सर्व सीमा सील। निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येमध्ये प्रवेश बंदी। आनंदोत्सव साजरा करा। उद्या सगळ्या शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। कार सेवेला जातानाचा फोटो। देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट। कार सेवेसाठी नागपूर स्टेशनवरून अयोध्येला रवाना होत असल्याचा उल्लेख। जुनी आठवण म्हणून फडणवीसांकडून फोटो शेअर करण्यात आला। तुमच्याकडे स्टेशनवरचा, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो। देवेंद्र फडणवीसांच्या ट्विट नंतर संजय राऊतांचा निशाणा। मूर्ख लोकांना उत्तर देत नाही। संजय राऊतांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असा फोटो दाखवावा। नितेश राणेंचं आव्हान। नागपूर स्टेशनवर फडणवीस फिरायला गेले असावेत। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा। रामलल्लांच्या शोभायात्रेत मुंडे बंधू भगिनी सहभागी। 13 वर्षांनंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या घरी। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येत जाणार नाहीत। उद्या एकटे जाण्यापेक्षा 22 जानेवारीनंतर सर्व मंत्रिमंडळासोबत रामलल्लांचं दर्शन घेणार। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना काल राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार। 22 तारखेनंतर रामराज्य निर्माण करायचं आहे। नागपुरात महाआरतीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाल्मिकी समाजाकडून नागपुरात महाआरतीचं आयोजन। उद्याच्या अयोध्येतील सोहळ्याचं थेट प्रक्षेपण चित्रपटगृहामध्ये करा। मंत्री उदय सामंतांची सर्व चित्रपटगृह चालक मालकांना विनंती। ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स। कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये मंगळवारी वायकरांची चौकशी। रोहित पवारांना बुधवारी तर किशोरी पेडणेकरांनाही गुरुवारी चौकशीला बोलावलं। जनाई शिरसाई योजनेवरून श्रेयवादाची लढाई। जनाई शिरसाई योजना माझ्या सहीमुळे शरद पवारांचा दावा, तर फाईलवर कुणाची सही हे दाखवतो अजित पवारांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा दुसरा दिवस। आज नगरमध्ये जरांगे पाटलांचा मुक्काम। आरक्षण घेऊनच येणार जरांगे पाटलांचा निर्धार। 26 जानेवारीला भगवं बादळ मुंबईत धडकणार। फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगे पाटलांना आवाहन।